देवाच्या नावाला धन्यवाद. प्रत्येकाला सलाम प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. या रविवारच्या दिवशी, या शेवटच्या रविवारी या महिन्याच्या, आपण प्रभूची स्तुती करूया, त्याचं वचन ऐकूया आणि त्याच्या वचनाकडे आपण कान लावूया. पहा, स्तोत्र संहिता 84 आणि पहिलं वचन काय म्हणतं? हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. प्रेज द लॉर्ड. या वचनानुसार स्तोत्र संहिता 84 कोरह पुत्राचे स्तोत्र 84 या पहिल्या वचनानुसार आपण देवाला आरोळी मारूया. आपला आत्मा, आपला जीव, आपलं मन सर्व जिवंत देवाला समर्पित करूया. आणि त्या देवासमोर नतमस्तक होऊन आपण आजची सहभागिता चालू करूया. या पण एक छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस. आम्हास तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर जे कळत नकळत बोलण्याद्वारे, विचाराद्वारे, बघण्याद्वारे जे काही चुका अपराध झाले, तर सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. येणाऱ्या वचनामध्ये तुझं सामर्थ्य, पवित्र आत्मा सामर्थ्य राहू दे, बोध राहू दे. बोलणारे ओठ, ऐकणारे कान प्रभू येशूने मोकळे कर. तुझ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. हे सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशूमध्ये तू ऐकल्यास त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणते पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक सुंदरशी वेळ त्याने आपणास दिली आणि त्याने आपणास दिली आहे. तर आपण त्याच्या वचनामध्ये जाण्या अगोदर आपण 1-2 गीत प्रभूला सादर करूया. 1-2 गीत प्रभूला सादर करू आणि स्तुती अर्पूया. आपला आत्मा, जीव, मन हे सर्व प्रभू येशूच्या नावामध्ये पित्याकडे समर्पित करूया. प्रभू येशूही या जगात होता तोपर्यंत तो तसाच होता. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळेस तो समर्पित आज्ञापालनात आपलं जीवन त्याने व्यतीत केलं. तो नेहमी परमेश्वराजवळ समर्पित असं जीवन तो जगला. वधस्तंभावर असताना तो म्हणाला, हे बाप्पा, माझा आत्मा तुझकडे समर्पित करतो. आपण पण त्याच्याजवळ समर्पित असे असलो पाहिजे. पहा, उपासना संगीत याचं 310 नंबरचं गाणं, भक्तांची मनीषा असं नमूद आहे. नावा टिळक यांचं ते गाणं आहे. नावा टिळक यांचं ते गाणं उपासना संगीत मध्ये आहे. तव चरणी मन लीन असू दे. होय, देवाचरणी आपलं मन कसं असलं पाहिजे? लीन असलं पाहिजे. पूर्ण आत्म्याने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने देवावर प्रीती करणारे. तव चरणी मन लीन असू दे. तव चरणी मन लीन असू दे. लीन असू दे. लीन असू दे. तव चरणी मन लीन असू दे. तव चरणी मन लीन असू दे. तुझ विन मजला
दिसे तसे तुझ बिन मजला दिसे तसे स्मशान केवळ विश्व दिसू दे स्मशान केवळ विश्व दिसू दे तव चरणी मन लीन असू दे तव चरणी मन लीन असू दे लीन असू दे लीन असू दे तव चरणी मन लीन असू दे तव चरणी मन लीन असू दे तुझ बिन मजला विश्रांतीचा तुझ बिन मजला विश्रांतीचा स्वप्नीही कधी भासन सुदे स्वप्नीही कधी भासन सुदे तव चरणी मन लीन असू दे तव चरणी मन लीन असू दे लीन असू दे लीन असू दे तव चरणी मन लीन असू दे तव चरणी मन लीन असू दे ठेव इथे नेमज परिमज ठेव इथे ने परिमज परिमज युक्त तुझासी नित्य वसू दे युक्त तुझासी नित्य वसू दे तव चरणी मन लीन असू दे तव चरणी मन लीन असू दे लीन असू दे लीन असू दे तव चरणी मन लीन असू दे. प्रेज द लॉर्ड. तव चरणी मन लीन असू दे. लीन आणि दीन व्हा, कारण की लीन आणि दीन जणांचा आनंद त्या प्रभूच्या ठाई पूर्ण होईल. जे लीन आहेत दीन आहेत तेच त्या प्रभूच्या ठाई हर्ष करतील. जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीनुसार स्वतःला नम्र करतील, जे प्रभू येशूच्या चित्तवृत्तीनुसार या जगात राहतील, स्वतःला नम्र करतील, लीन राहतील, नम्र राहतील, क्षमाशीलतेमध्ये राहतील, प्रीतीमध्ये राहतील, ती त्याची मेंढर आहे. ते कुठल्या अभिमानामध्ये नसतील, कुठल्याही गर्वामध्ये नसतील, संपत्तीच्या, देहाच्या बलाच्या, ओळखीच्या, तर ते फक्त प्रभू येशू या ओळखीमध्ये, प्रभू येशू या विश्वासामध्ये स्वतःला राखत असतील. ही त्याची मेंढर आहे, त्याची वाणी ऐकणारी आहे, जे लीन आणि दीन आहे. उपासना संगीत मधलं गाणं आपण ऐकलं नाही का? तव चरणी मन लीन असू दे. होय, आपलं मन त्या राजासमोर, त्या जिवंत पित्यासमोर प्रभू येशूच्या नावामध्ये लीन आणि दीन करणारे असे बना. कारण की तो धन्यवादित आहे, तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, तो परत येणार आहे. त्या काळी त्याच्या वधस्तंभावर बोर्ड लावून हा यहूद्यांचा राजा अशी थट्टा करण्यात आली, पण तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. तो या जगात लोकांची पापहरण करण्याकरता आला होता आणि त्यांनी सर्वांच्या पापाचा खंड आपल्या रक्ताद्वारे वधस्तंभावर भरला. ते प्रायश्चित्त असं देण्यात आला. जो स्वर्गात बसलाय, ज्या पित्याला, ज्या देवाला कोणी पाहिलं नाही, त्याला त्याने स्वतःच्या प्रीतीद्वारे प्रगट केलं. देवाची दया या जगामध्ये प्रगट केली. जो त्याला स्वीकारतो,
तो देवाच्या प्रीतीमध्ये आहे, त्याच्यावरही दया करण्यात येईल, त्याच्यावरही विश्वास ठेवण्यात येईल, त्याच्यावरही विश्वासाला तारण देण्यात येईल. त्यांनी ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्याच्या जीवनात तारण देण्यात येईल, कारण की तो धन्यवादित आहे. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा हो त्याला, महिमा हो त्याला, महिमा हो त्याला, महिमा हो त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो त्याला. स्तुती हो त्याला, येशूला स्तुती हो त्याला, स्तुती हो त्याला, स्तुती हो त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशूला. परिस्थिती काही असू द्या, धन्यवाद द्यायला शिका. 1 थेसलोनिके 5व्या अध्यायामध्ये वचन नमूद आहे, सर्व परिस्थितीमध्ये त्याचे उपकार स्मरण करा, कारण की प्रभू येशूच्या नावामध्ये देवाची हीच इच्छा आपल्या ठाई आहे. आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवा. जसं मोशेने सर्प अरण्यात उंचवला होता, प्रभू येशू म्हणतात तसे जोपर्यंत तुम्ही मला उंचवणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे, जेव्हा तुम्ही मला उंचवाल आपल्या जीवनातून, हे स्पष्ट प्रभू येशू म्हणतात, तेव्हा मी सर्वांना ओढून गेला आणि तो उंचवला गेला. सर्वात उंच असं नाव त्याला देण्यात आलं. तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे, जो आपल्या जीवनातून विश्वासाद्वारे, बोलण्याद्वारे, कृतीद्वारे, शांतीद्वारे, क्षमेद्वारे ख्रिस्ताला उंचावतो. तोही त्या काळी प्रभू येशूमध्ये उंचावला जाईल. तो त्याच्याकडे घेण्यात येईल, उचलण्यात येईल. होय, आपल्या जीवनातून त्या एकुलत्या एक पुत्राचं, देवाच्या एकुलत्या एक पुत्राचं नाव उंचवणारे, गौरवणारेपणा. आणि त्याला गौरव देणं म्हणजे काय? शांतीत राहणं, प्रीतीत राहणं, निंदा होत असताना आशीर्वाद देणं, हे आपल्या जीवनातून उंचवणं आहे. त्याला पाहिलं नसताना त्याच्यावर विश्वास ठेवणं की तो येईल आणि आम्ही त्याला पाहू. तो आम्हाला त्या मरण अवस्थेतून जसं देवाने त्याला उठवलं तिसऱ्या दिवशी, तसं तोही आपल्याला उठवेल. तो तुमच्या आमच्या पापांकरता, जगाच्या पापांकरता या जगात आला, मारला गेला, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी काढला गेला, तिसऱ्या दिवशी धर्मशास्त्रानुसार उठवण्यात आला. तसं त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे परमेश्वर प्रभू येशूच्या नावात आपणासही उठवेल. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवा. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम
से प्रार्थना उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यावेळी करता समय करता प्रभू यीशु, तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो या समय करता। होय प्रभू, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, इथून पुढचा सर्व काळ समय तुझ्या हाती देतो। वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, तुझा विश्वास, तारण, सामर्थ्य त्या वचनाद्वारे प्रभू येशूच्या नावात प्रत्येका ठिकाणी कार्यान्वित कर आणि त्याच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात काढल्या जाव्या। हे सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशू तू ऐकल्यास त्याबद्दल धन्यवाद देते। प्रार्थना तारण करता ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता येते त्या आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी संध्या वेळ त्याने आपणास दिली। होय, या संध्येमध्ये, या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा त्याचं वचन ऐकणार आहोत आणि वचनाद्वारे जे आशीर्वाद देवाने ठेवलेले आहेत, जी धन्यता ठेवलेली आहे, जी शुद्धता दिलेली आहे, त्याच्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याच्या तलवारीद्वारे ते आपल्या जीवनात स्वीकारूया। आणि जेव्हा आपण ते वचन ऐकू, स्वीकारू, तेव्हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते कार्यान्वित होईल। आणि जेव्हा ते वचनानुसार कृती कराल तर तुमचे मार्ग प्रभू येशूच्या वचनानुसार मोकळे होते। प्रेज द लॉर्ड। पहा,
देवाचं वचन सांगतं, तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. प्रेज द लॉर्ड. तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. होय, देवाने तुमच्या आमच्या जीवनातले जे काही शाप होते, जो पापाचा खंड होता, तो ख्रिस्ताद्वारे बदलला आणि तो आशीर्वाद असा केला. प्रभू येशूद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या अर्पणाद्वारे त्याने तुमचं आमचं जीवन त्या अंधकाराच्या गोष्टीतून काढलं, मोकळं केलं, रिक्त केलं. तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची बंधनं ठेवलेली नाही. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात प्रभू येशूच्या नावामध्ये, त्याला स्वीकारतात, त्यांच्या जीवनातले ते सर्व शाप, सर्व अंधकार, सर्व खंड मिटवला गेला आहे. हे वचन सांगतं, तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. होय, शाप होते. एका मनुष्याच्या पापाद्वारे, एका मनुष्याच्या आज्ञाभंगाद्वारे पाप या जगात आलं आणि ते शाप, पाप सर्वांच्या जीवनामध्ये लागू झालं. एका मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे पाप आलं आणि पहा, सर्व मनुष्याची उत्पत्ती त्या पापाच्या अधीन अशी आली आणि मरणाने राज्य चालू केलं. याकरता ख्रिस्तही देह मासाचा आला, त्यांनी वधस्तंभावर अर्पण असं दिलं आणि ते शाप जे होते, जे अंधकाराच्या गोष्टी होत्या, त्या ख्रिस्ताच्या अर्पणाद्वारे परमेश्वराने आशीर्वादामध्ये बदलल्या. प्रेज द लॉर्ड. तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. आज तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनात कुठलं तरी बंधन आहे, तुम्ही कुठल्या तरी बंधनात आहात, तर ती साथ छाटवा, तो तारण आपल्या जीवनातून कबूल करा. प्रभू येशूचं शरीर आणि त्याचं रक्त आपल्या जीवनात घोषणा करा. ती बंधनं तुमच्या जीवनातून निघून जातील, कारण प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य काय करेल? स्वतंत्र करेल. तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. या आपण या वचनाकडे जाऊया. प्रेज द लॉर्ड. तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. या वचनाद्वारे आपण आज ऐकणार आहोत, परमेश्वराने जुन्या करारात सुद्धा अशा अनेक गोष्टी केल्या, त्या सर्व देवाने बदलल्या आणि प्रभू येशूच्या नावाद्वारे या काळी सुद्धा जे जे विश्वास ठेवत आहेत, त्यांच्या जीवनातल्या त्या अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशू प्रकाशाद्वारे, अर्पणाद्वारे आणि त्याच्या पवित्र रक्ताद्वारे बदललेल्या आहेत. जरी तुमच्या डोळ्याला ती परिस्थिती दिसत नसेल बदललेली, ती प्रार्थना करत असेल, तुमच्या जीवनात उत्तर येत नसतील, पण परमेश्वराने तुमच्यासाठी चांगल्या योजना योजून प्रभू येशूच्या नावात ठेवलेल्या आहे. तुम्हाला प्रभू येशूद्वारे वारिस आणि अब्राहम, इसाक, याकोबाच्या वचनाद्वारे संतान असं केलं. आज तुमच्या जीवनात दुःख यासाठी आहे की देवाच्या राज्याला तुम्ही योग्य असं मोजलं जावं आणि त्याकरता तिचं परीक्षा आहे. तर देवाला धन्यवाद द्या, कारण देवाचं वचन सांगतं, तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. पहा, नीतिसूत्र याचा 26वा अध्याय यातलं दुसरं वचन काय म्हणतं. नीतिसूत्र याचा 26वा अध्याय दुसरं वचन आपण वाचूया. नीतिसूत्र याचा 26वा अध्याय दुसरं वचन आपण पहिल्यांदा वाचू. भ्रमण करणारी चिमणी, उडणारी निळवी. वचन काय सांगतं पहा. भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं वचन? वचन सांगते, भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठे ठरत नाही. तुम्हाला जर अंधकाराची भीती वाटत असेल, तुम्हाला कुठून तरी ऐकायला येत असेल की तुमच्या जीवनामध्ये शाप आहे, तर लक्षात ठेवा,
भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही. त्याला ठराव असा नाहीये, अंधकाराच्या गोष्टीला ठराव नाही. जर तुम्ही देवाच्या वचनात राहत आहात, तुम्ही चांगले करत आहात, तर तुमच्या पदरी चांगलंच फळ पडेल. तुमच्या जीवनी काय पडेल? चांगलंच फळ पडेल. हे मी सांगत नाही, वचन सांगतं. जर तुम्ही देवाच्या भयामध्ये आहात, वचनामध्ये आहात, तुम्ही चांगलं करत असताना जरी तुमची निंदा होत आहे, त्रास होत आहे, तर देवाला धन्यवाद. त्या देवाचा गौरवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे. कारण की मेंढपाळ सुद्धा त्याच मार्गाने गेला, त्याच मार्गाने आपण चालले आहोत. ही तुमच्या जीवनामध्ये दिलेली प्रभू येशूच्या नावात खूण आहे. ते चिन्ह आहे की देवाचा गौरवाचा आत्मा तुमच्या जीवनात आला आहे. तुम्ही चांगलं करत आहात, प्रार्थना करत आहात, चांगलं पेरत आहात, पण तुमच्या जीवनात तरी सुद्धा वाईट गोष्टी येत आहेत, तुमच्या जीवनात चांगलं काही होत नाही, तर तुम्ही धन्यवाद द्या, आशीर्वाद द्या त्या लोकांस जे तुमची निंदा करत आहेत, त्रास तुमच्या जीवनात असतील. कारण तोच खडतर मार्ग योग्य आहे, ज्या मार्गाने मेंढपाळ आपला प्रभू येशू उठवला गेला, त्यांनी ती धाव पूर्ण केली. ख्रिस्त म्हणतो, जर तुम्हाला लोक धन्य म्हणत आहे, स्तुती करत आहे, तो तुमचा धिक्कार असो, असं लूक सुवर्तनामध्ये नमूद आहे. कारण की ख्रिस्ताचाही कोणी स्वीकार केला नाही, तर सोक्यांकडे आला, सोक्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. या जगातले जे आहेत ते देवाच्या लोकांचा स्वीकार करणार नाही, ते ख्रिस्ताच्या जीवनातून दिसून येतं. वचन सांगतं की भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठे ठरत नाही. होय, लक्षात ठेवा, एक गोष्ट आपल्या जीवनात बिंबवा की ख्रिस्त जीवनाचा प्रकाश आहे. त्याच्या जीवनाच्या प्रकाशामध्ये तुम्ही अंधकारातून बाहेर काढलेले आहात, त्या मरणाच्या फळातून बाहेर काढलेले आहात. ते ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही शुद्ध केलेले आहोत. तुमच्या आमच्या जीवनातलं पापाचं फळ त्याने भरलेलं आहे. तुमच्यावर कुठल्या प्रकारचे शाप, अंधकाराची सत्ता, मरण याचं राज्य चालणार नाही. जर तुम्ही ख्रिस्ताला अनुकरण करत आहात, त्याला अनुसरत आहात. योहान 8:12 काय सांगतं? मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ अंधार. पहा, तिथं स्पष्ट वचन, त्यातला आत्मिक अर्थ समजून घ्या. मी जीवनाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. अनुसरण करणं, ख्रिस्त प्रभू येशूला स्वीकारलं, तसं त्यात चाललं. उपासना संगीतामध्ये गाणं आहे नाही का, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. वचन नेहमीच कुठेही वाचा, गंतीकराच्या पत्रामध्ये वाचा, नव्या करारामध्ये वाचा. ज्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला त्यांनी ख्रिस्ताला पांघरून घेतला आहे. मी त्याच्या ठायी राहतो असं म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे चाललं पाहिजे. तुम्ही त्याला अनुसरण करत आहात, तर तुमच्या जीवनामध्ये त्या अंधकाराच्या गोष्टींची सत्ता राहणार नाही. तुम्ही प्रभू येशूच्या विश्वासात राहत आहात, प्रीतीने चालत आहात, क्षमाशीलतेमध्ये राहत आहात, आशीर्वाद देत आहात निंदेबद्दल, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहत आहात, तर तुमच्यावरती अंधकाराची सत्ता चालणार नाही. म्हणून देवाचं वचन सांगतं, तरी आमच्या देवाने त्या शापांचा आशीर्वाद केला. परमेश्वर अशा सर्वांच्या लोकांच्या जीवनातल्या शापांचा तो आशीर्वाद बनवतो, आणि त्यांनी बनवलेच आहे प्रभू येशूच्या नावामध्ये, जे त्याचं अनुकरण करतात. फॉलो जीसस. ख्रिस्त म्हणले, या माझ्या मागे या. जे त्याच्या मागे चाललेले आहेत, त्याला अनुकरण करत आहे, क्षमाशीलतेत राहत आहे, स्वतःला शुद्ध करत आहे, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढायला घेत आहे. नोहा तारू बांधत होता, तशी या काळी आपली विश्वासरूपी तारू बांधत आहे. देव त्यांच्या जीवनातला अंधकार ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे काढल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. होय, देवाचं वचन सांगतं की पहा, तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. आपण काही अध्यायातले वचन वाचल्या जुन्या करारातले. गणना याच्या 22व्या अध्याय यातलं पहिलं
दुसरं आणि 6वं वचन काय म्हणतं पहा. गणना याचा 22वा अध्याय, गणना याचा 22वा अध्यायामध्ये एक घटना नमूद आहे की देवाने शापाचा काय केला, आशीर्वादामध्ये बदल केला. गणना याचा 22वा अध्याय याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. मग इस्रायल लोकांनी कूच करून यरीहो जवळ यार्देनेच्या पूर्वेकडे मोवाबाच्या मैदानात डेरे दिले. काय केलं? जेव्हा इस्रायल लोकांना निर्गमनाच्या पुस्तकात नमूद आहे, मिस्री लोकांच्या तावडीतून परमेश्वराने सोडवलं, समुद्र दुभागला. या घटना कधी विसरू नका. निर्गमनाचा पहिला अध्याय काय सांगतं, जेव्हा छळ होईल तेव्हा इस्रायल लोक संख्येने वाढले. बरोबर आहे? तेव्हाही वतन द्यायचं होतं. आताही आपण वतनाकडे चाललेले आहोत. 10 पिढ्या फारोच्या जीवनामध्ये आला, त्याच्या राज्यावर आल्या. या काळी पिढ्या येत आहेत. लक्षात ठेवा तुलना काय आहे. आपण त्या काळी निर्गमनाच्या पुस्तकात दुधा मासाच्या प्रवाहामध्ये परमेश्वर त्यांना घेऊन चालला होता. आज आपण ख्रिस्तामध्ये त्या सार्वकालिक जीवनाकरता तयार होणारे त्याची वधू आहोत. तेव्हाही छळ चालला होता, आजही छळ लिहून ठेवलेला या काळामध्ये. लक्षात ठेवा. आणि तेव्हा समुद्र दुभागला. परमेश्वर यावेळेस रॅप्चरिंग प्रभू येशू येईल तेव्हा उचलले जातील. लक्षात ठेवा, छळ आहे, धार्मिकतेमध्ये वाढले जातील, स्वतः शुद्ध करतील लोक ख्रिस्तामध्ये. वचन सांगते की इस्रायल लोक कूच करून यरीहो जवळ जेव्हा आले आणि तिथे अमोरे पहा, तिथे काय लिहिले दुसऱ्या वचनात, इस्रायलने अमोरेचे काय केले ते सिप्पोराचा पुत्र बालाक याने पाहिले होते. इस्रायल लोक बहुत आहेत हे पाहून मोवाब घाबरला, त्यांच्यामुळे तो फार हवादीन झाला. इस्रायल लोकांनी कसे पराक्रम केले त्यांनी ऐकले होते आणि त्यांची संख्या पाहून तो घाबरला. इथं स्पष्ट लिहिलंय मोवाब घाबरला. आणि पहा, तेव्हा काळी देवाचा संदेष्टा बलाक हा तिथे होता, त्या प्रांतात होता. तेव्हा काय झालं पहा, 22वा ते 6व्या वचनात लिहिलंय, म्हणून तो त्या बालाक याला निरोप पाठवतो. 6व्या वचनात लिहिले की म्हणून तू ये आणि तू या लोकांना शाप दे, कारण हे मजहून फार प्रबळ आहे. असे तू केले तर कदाचित मी प्रबळ होऊन त्याचवर मारा करून त्यास देशातून घालवून देण्याच्या समर्थ होईल. मला ठाऊक आहे की ज्यास तू आशीर्वाद देतोस तो आशीर्वाद युक्त होतो व ज्याला तू शाप देतोस तो शापग्रस्त होतो. हा देवाचा सेवक होता बलाक, नाही का? आणि मोवाबाचा जो राजा होता, मोवाबाचा राजा होतो, त्याला त्या संदेशाला बोलवून म्हणतो की पहा, त्यांना तू शाप दे. मला माहित आहे बैराचा पुत्र बलामाला बोलून त्याला सांगत आहे बलामाला की तू त्यांना शाप दे. मला ठाऊक आहे की तू ज्यांना शाप देतो त्यांना शाप लागतो आणि ज्यांना तू आशीर्वादित करतो त्यांना आशीर्वाद मिळतो. देवाचं वचन आपल्याला कुठेतरी घेऊन चाललेलं आहे. देवाचं वचन सांगते तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. तो संदेश होता, परंतु बलाक हा राजा घाबरलेला असताना त्याला आमिष देऊन सांगतो की तुला सर्व गोष्टी देईन मी. तू आशीर्वाद दिले तर आशीर्वाद मिळतात, तू शाप दिले तर शाप मिळतात, असं मी पाहिलं आहे. आणि त्याला तिथं मग मोवाबाने वडील जण मिद्यानाचे वडील जर प्रश्न पाहण्यास देणगी हाती घेऊन निघाले, देणगी घेऊन गेले. आज आपण प्रभू येशू विश्वास ठेवणारे देणग्यांकडे पाहत आहोत का देवाच्या वचनांकडे पाहत आहोत? देवाचा गौरव आपल्या जीवनात होताना आपण पाहत आहोत का? आपल्या जीवनातून देवाचा गौरव होत आहे का? जरी त्या सरदाराने मोवाबाच्या राजाने बैराचा पुत्र बलाम याला आमिष दाखवलं, त्याला तो घेऊन गेला इस्रायल लोकांना कशासाठी? शाप देण्याकरता. आणि तो त्यांना शाप दिला तर माझी सरशी होईल असं तो म्हणाला. पुढे जाऊन परमेश्वर काय करतो पहा. याच 22वा अध्याय यातलं 41 वचन काय म्हणतं पहा. 22वा अध्याय याचं 40 आणि 41 वचन. तेथे बलाकाने पहा, बलाक बैराच्या पुत्राला तो राजा मोवाब घेऊन जातो. कुठे घेऊन जातो? एक उंच ठिकाणी घेऊन जातो. आणि
तो काय म्हणतो पहा, मग बलाम बालकाबरोबर गेला व किर्यात हुसोत येथे आला. कुठं आला? किर्यात हुसोत येथे आला. काय होतं पहा, तेथे बालकाने गुरामेंढरांचे बली अर्पिले आणि बलाम व त्याच्याबरोबर जे सरदार होते त्याचकडे वाटे पाठविले. सकाळी बलामास बालाच्या उंच स्थानी घेऊन गेला. तेथून त्याने इस्रायल लोकांचा सर्व विस्तार पाहिला. उंचावर नेलं. प्रभू येशूची अरण्यात परीक्षा झाली, ती उंचावर नेऊन नाही का परीक्षा घेतली होती त्या परीक्षकाने. इथं वचन सांगितलं की त्यांनी उंचावर नेऊन इस्रायल लोकांची संख्या दाखवली. कशासाठी? शाप देण्याकरता. मोवाबाचा राजाने बैलाचा पुत्र याला आमिष देऊन इस्रायल लोकांना शाप देण्याकरता घेऊन गेला बलाम. पण पुढे काय होतं पहा, याच 23वा अध्यायात 5 आणि 11 वचनामध्ये काय लिहिले पहा. 5व्या वचनात काय लिहिले पहा, 23वा अध्याय. तेव्हा परमेश्वराने बलामाच्या तोंडी वचन घालून त्यास म्हटले, बालकाकडे परत जाऊन याप्रमाणे त्याशी बोल. देवाने त्या संदेश त्याच्या मुखी काय घातले? आशीर्वाद घातले. देवाचे वचन घातलं. कोणासाठी? इस्रायल लोकांकरता. आणि इस्रायल लोक काय करत होते? मोशेच्या द्वारे देवाच्या वचनानुसार सर्व मिस्री देश सोडून आले होते. आणि रस्त्यात असताना मोवाबाचा राजा त्यांना शाप देण्याकरता बलामाला घेऊन येतो. पण देव बलामाच्या मुखी काय करतो? आशीर्वाद घालतो. हे कुठं लिहिले पहा, 23वा अध्याय 11 वचनात गणनामध्ये. यावर बलामास म्हणाला, तू माझे असे काय वर्तन केले? माझ्या शत्रू शाप देवा म्हणून मी तुला येथे आणले आणि तू तर त्यास आशीर्वाद दिला. प्रेज द लॉर्ड. पाहिजे जर ह्याच्यातले तुम्ही 23वा अध्याय 8वा 9वा 10वा वचन वाचले तर ते कवन म्हणलाय. कोण? देवाचा संदेष्टा इस्रायल लोकांविषयी काय म्हणला? कवन म्हणला, आशीर्वाद म्हणला बलाम. आणि बलाकाने कशासाठी आणलं तर त्याला धरून शाप देण्याकरता. देवाचं वचन सांगते की तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनानुसार वर्तणूक करता तुमच्या जीवनामध्ये, ख्रिस्त चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखता, तेव्हा तुमच्या जीवनात येणारा सर्व अंधकार परमेश्वर ख्रिस्ताद्वारे प्रकाश केल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही अंधकार तुम्हाला गाठणार नाही. मरणाची सत्ता तुमच्यावर नाही. हे वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की बलामास म्हणतो, तू माझे असे काय वर्तन केले? माझ्या शत्रू शाप द्यावा म्हणून मी तुला येथे आणले आणि तू तर त्यास आशीर्वाद दिला. हे माहित नव्हतं बलाकाला देवाच्या मनुष्याच्या मुखातून काय निघणार आहे. आणि आशीर्वाद निघाले इस्रायल लोकांच्या वतीने. असं 3दा झालं. ही पहिली घटना झाली. दुसऱ्या घटनेमध्ये काय लिहिले बा, गणना 23वा अध्याय 14, 16 आणि 25 वचन काय म्हणतं पहा. 23वा अध्याय यातलं 14 वचन काय म्हणतं पहा. तो त्यास पिसगाच्या माथ्यावर सोफीमाचा माळा एक आहे तेथे घेऊन गेला. तेथे त्यांनी 7 वेद्या बांधिल्या व प्रत्येक वेदीवर एक घोडा व एक मेंढा अर्पिला. मग बलाम बालकास म्हणाला, तू येथे आपल्या होम बलिपाशी थांब, मी जरा पलीकडे परमेश्वराचे दर्शन घेऊन येतो. ही दुसरी वेळ परत अर्पण दिली. परत शाप देण्याकरता तयारी चालली होती. कोणाला? इस्रायल लोकांना. कोण? बलाम. आणि बलाक त्याला सांगत होता त्यांना शाप दे. पहा यातल्या 16 वचनात काय लिहिले. परमेश्वराने बलामास दर्शन दिले आणि म्हटले, बलाकाकडे परत जाऊन त्यास असे बोल. पुन्हा एकदा त्याच्या मुखामध्ये देवाने आशीर्वाद भरले. आणि तुम्ही वचन वाचाल तर त्याने इथं स्पष्ट 20 वचनात काय दिसतं पहा. आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली, त्याने आशीर्वादच दिला आहे, तो मला उलटता येत नाही. परमेश्वराने दिलेले आशीर्वाद कोणालाही उलटवता येत नाही. परमेश्वराने प्रभू येशूच्या नावात तुम्हाला शुद्ध केले तर केलंच आहे. प्रभू येशूच्या नावात तुम्हाला अभिषेक केलाय तर
केलाच आहे. तुमच्यावर मरणाची सत्ता चालणार नाही. कुठलाही शाप, कुठल्या अंधकाराच्या गोष्टी तुमच्या जीवनात येणार नाही जर तुम्ही त्याला अनुसरत आहात. प्रेज द लॉर्ड. ही फार महत्वाची घटना आहे, लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं वचन आहे, ते आत्मिक अर्थ आहे. जर तुम्ही ख्रिस्ताला अनुसरत आहात तर तुमच्यावर कुठल्या अंधकाराच्या गोष्टी, शाप, मरण, भय, भीती चालणार नाही. कारण की देवाने आपला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, देवाच्या अनुशासनाचा आत्मा दिला आहे. ज्या आत्म्याने आपण अब्बा, बापा अशी हाक मारतो त्याद्वारे आपण ख्रिस्ताद्वारे वारीस, अब्राहम इसाकाच्या वचनाद्वारे संतान झालेले आहोत. ही दुसरी वेळ शाप देण्याकरता तयारी केली पण देवाने त्याच्या मुखात आशीर्वाद भरले. आता तिसऱ्या वेळेस काय होतं पहा. तिसऱ्या वेळेस सुद्धा गणना 23वा अध्याय 28वा वचन काय म्हणतं पहा. गणना याचा 23वा अध्याय, गणना 23 आणि याचा 28 वचन काय म्हणतं पहा. तेव्हा बालाकाने बलामास रानासमोरील पौर डोंगराच्या माथ्यावर नेले. पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेस पौर उंच डोंगराच्या माथ्यावर नेलं. कशासाठी? तिसऱ्या वेळेस शाप देण्याकरता. ही वेळ नाही चालली, दुसरी वेळ, दुसरी वेळ नाही चालली, तिसरी वेळ, पण प्रत्येक वेळेस देवाने संदेशाच्या मुखी आशीर्वादच भरले. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रभू येशूला अनुसरता, देवाच्या वचनानुसार अनुसरण करत असता, तेव्हा तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व अंधकाराच्या गोष्टी, शाप तुमच्यावर चालणार नाही. देव ते आशीर्वादामध्ये कन्वर्ट करणार, कारण की त्याने ऑलरेडी प्रभू येशूच्या रक्तामध्ये, नामामध्ये तुम्हाला अभिषेक केलं आहे. महत्वाचा भाग एवढाच आहे, त्याचं अनुसरण करणं. मोशेद्वारे इस्रायल लोक वचनानुसार चालत होते, चालले होते. आणि इथं काय होतं पहा. 23-28 वाचलं तसं 24 दुसरं आणि 10वं वचन काय म्हणतं पहा. 24वा अध्याय दुसरं पहा. बलामाने आपले डोळे वर करून पाहिले, तो इस्रायल लोक आपल्या वंशाप्रमाणे वस्ती करून आहेत असे त्याला दृष्टीस पडले आणि परमेश्वराचा आत्मा त्याचवर उतरला. तिसरी वेळ परमेश्वराचा आत्मा बलामावर उतरला आणि परत त्याच्या मुखी त्याने आशीर्वाद भरले. पहा यातल्या 5व्या वचनात काय. हे याकोबा तुझे डेरे, हे इस्रायला तुझे निवासस्थाने किती रमणीय आहे. तू स्तुती करते इस्रायल लोकांची, ज्या बलामाला बलाकाने शाप देण्याकरता आणलं. त्या बलामाच्या मुखी परमेश्वराने आशीर्वाद भरले इस्रायल लोकांच्या वतीने. परमेश्वर तो आपला पाठीराखा आहे, तो तुमच्या आमच्या मागे पुढे चालणारा, आपल्याला पण त्याला पांघरून घेतलेले, आपल्या आत्म्यामध्ये वस्ती स्थानात येणारा तो आहे. तुमच्या जीवनात येणारे सर्व अंधकार, शाप, सर्व गोष्टी तो बदलणार आहे. जर तुम्ही त्या प्रभू येशूच्या रक्तामध्ये धुतलेला आहे, त्याच्या विश्वासात आहात, तर तुमच्या जीवनात कुठलंही पाप, कुठलाही खंड भरायचा राहिला नाही, कुठले पाप काढायचं राहिलेलं नाही. ते सर्व शाप ख्रिस्ताद्वारे त्यांनी आशीर्वादाने बदललेले आहेत. ते सर्व शाप देवाने आशीर्वादाने बदलले आहेत. ही तिसरी घटना पाप बलामाला घेऊन तिसऱ्या वेळेस शाप द्यायला सांगतो. पण 24वा अध्याय याच्या 10व्या वचनामध्ये काय लिहिले पहा. तेव्हा बलामावर बलाकाचा क्रोध भडकला. तो हातावर हात आपटून बलामास म्हणाला, माझ्या शत्रू शाप देवा म्हणून मी तुला बोलावून आणले आणि तू तर असा 3 वेळा त्यास आशीर्वाद दिला. 3 वेळेस बलामाच्या मुखातून देवाने आशीर्वाद वर्तवला. होय, त्याची घोषणा झाली. देवाचं वचन सांगतं की तरी आमच्या देवाने त्या शापांचा आशीर्वाद केला. आज तुमचं जीवन अंधकार ग्रासू पाहत असेल, तुम्हाला भीतीमध्ये घालू पाहत असेल, तर भीतीत राहू नका. त्याच्या प्रीतीमध्ये पूर्ण व्हा. त्याची प्रीती तुमच्या जीवनातल्या सर्व भीतीला घालवून देईल. पहा, तो अंधकार मिटवलेला आहे तुमच्या आमच्या जीवनातला. ते पापाचं फळ, मरण, हे काढलेले ख्रिस्ताच्या जीवनाच्या फळाद्वारे, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही शुद्ध केलेले आहात. तो दुष्ट तुमच्या जीवनात येणार नाही आणि जाणार नाही. कुठलीही शापग्रस्त गोष्ट तुम्हाला अधिकारामध्ये ठेवू शकत नाही. होय, हे वचन सांगतं. ही 3 वेळेस घटना झाली
की देवाने शापांचा आशीर्वाद केला. प्रेज द लॉर्ड. देवाने काय केलं? आशीर्वादांचा पुरवठा त्याच्या मुखात घातला आणि इस्रायल लोकांना आशीर्वादित केलं. पण बलाक कशासाठी घेऊन आला होता बलामाला? की त्याला माहित होतं हा ज्याला शाप देतो त्याला शाप मिळतात, हा ज्याला आशीर्वाद देतो त्याला आशीर्वाद मिळतात. तरी सुद्धा शाप देण्याच्या मनस्थितीमध्ये असताना सुद्धा देवाने त्याचं मुख आशीर्वादाने भरलं. आज तुमचंही जीवन प्रभू येशूच्या आशीर्वादाने भरलेलं आहे. तुमच्यावर कुठलीही अंधकाराची गोष्टी चालणार नाही, पापाची सत्ता चालणार नाही, कारण तो अंधकार त्याची बंधनं तुमच्या आमच्या जीवनातून प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे रक्ताद्वारे काढली गेलेली आहे. कुठलाही शाप तुमच्या आमच्या जीवनावर अधिकार चालवू शकत नाही. रोमकारास पत्र 8 अध्याय 31 आणि 32 वचन आपण काही वचन वाचूया. त्या वचनाद्वारे समजेल की देव आपल्या जीवनातले शाप आशीर्वादाने त्याने कसे बदलले. पहा, रोमकारास पत्र जसं त्या काळी बदलले होते, या काळी सुद्धा प्रभू येशूच्या रक्ताद्वारे त्याने आमचं जीवन बदललेलं आहे. रोमकारास पत्राचा 8 अध्याय 31 आणि 32 वचन काय म्हणतं पहा. तर या गोष्टीला आपण काय म्हणावे? देव आपणास अनुकूल असल्यास आपला प्रतिकूल कोण असणार? तुमच्या जीवनात अनेक प्रतिकूल गोष्टी असतील, अनेक अशक्य अशा गोष्टी असतील, त्या तुम्हाला शक्य नाहीये, पण देवाला सर्व काही शक्य आहे. मनुष्याला जे अशक्य देवाला सर्व शक्य आहे. तुमच्या जीवनातल्या सर्व प्रतिकूल गोष्टी परमेश्वराने अनुकूल केलेल्या आहेत. तुमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी त्याने बदललेल्या आहेत. मरण जे सर्वात मोठं भय देणारं फळ ते ख्रिस्ताच्या जीवनाच्या फळाद्वारे तुमच्या आमच्या जीवनातून काढलेलं आहे. तो तुमच्या आमच्या पापाकरता या जगात आला, पहिल्या दिवशी मारला गेला, गाडला गेला, धर्मशास्त्रानुसार 3ऱ्या दिवशी उठवला गेला. त्याच्यावर ठेवून विश्वासाद्वारे आपण स्वर्गलोकी बसवलेलेच आहोत. तुम्ही पवित्र केलेलेच आहे. त्यांनी पहा, जे पवित्र होणार आहे, जे पवित्र होणार आहे त्या सर्वांना एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केलेले आहे. त्याने ते सर्व पूर्णता केलेली आहे. तुम्हाला फक्त विश्वासाद्वारे, प्रीतीद्वारे, कार्याद्वारे, वचनाद्वारे अनुकरण करायचं आहे त्या ख्रिस्ताचं, त्या प्रकाशाचं. तुमच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या काढलेल्या आहेत. ते समूळ उच्छेद झालेला आहे त्या गोष्टींचा. तर सैतान तुमच्या कानाजवळ कुजबुजत असेल, तुमच्या जुन्या गोष्टी काढत असते, तुमच्या कपड्यावरचे डाग दाखवत असेल, पण परमेश्वराच्या रक्ताद्वारे तुमचे सर्व रक्तरंजित डाग, सर्व गोष्टी, जुन्या गोष्टी मिटवलेल्या आहेत, त्या नवीन केलेल्या आहेत. ख्रिस्ताताई जो आहे तो नवी उत्पत्ती आहे. पहा, जुनं ते होऊन गेलं. ख्रिस्तामध्ये तुम्ही नवी उत्पत्ती असे बनवलेले आहात. ख्रिस्ताच्या विश्वासात राहा, त्याच्या अनुकरणामध्ये राहा. बाप्तिस्मा घेतला तसे त्याला पांघरून घेतले, तशा नव्या पुरुषाच्या अनुकरणामध्ये तुम्ही अनुकरण करणारे बना. तुमचं जीवन त्यांनी बदललेलं आहे. तुमचं जीवन त्यांनी तुमचं जीवन, आमचं जीवन बदलावं म्हणून त्यांनी स्वतःचं अर्पण असं स्वतःला वधस्तंभावर दिलं. वचन सांगतं सर्व जे प्रतिकूल तुम्हाला दिसतं, पण देव तुम्हास काय आहे? अनुकूल आहे. तर या गोष्टी आपण काय म्हणावे? देव आपणास अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण असणार? कुठल्या गोष्टी तुमच्या जीवन प्रतिकूल ठेवलेल्या नाहीये. आपण आत्ताच वाचलं की तरी आमच्या देवाने त्या शापांचा आशीर्वाद केला. होय, तुमच्या जीवनातल्या सर्व प्रतिकूल गोष्टी देवाने मिटवलेल्या आहेत. त्याने या जगावर विजय मिळवलाय. प्रभू येशू म्हणतो योहान 16:33 मध्ये, धीर धरा, जसं मला निंदा त्रास सहन करायला लागली तशी तुम्हालाही करायला लागेल. प्रभू येशू म्हणतो जग तुमचा स्वीकार करणार नाही. ख्रिस्ता ठाईच फक्त आपल्याला शांती मिळेल. त्याने या सर्व गोष्टी विजय मिळवलेला आहे. ज्या तुम्हाला अशक्य आहेत आज, ते त्याच्याकडे सुपूर्द करा. अहो कशी 12 क्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुमच्या जीवास विश्रांती देईल. ख्रिस्ताकडे जा, त्याला हाक मारा. जसा आहे मी निराधार, तसाच ते उद्धार. होय, त्याने सर्व प्रतिकूल गोष्टी अनुकूल केल्या, कारण की देवच तुम्हाला अनुकूल आहे. परिस्थिती प्रतिकूल का असणार, विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. देव तुम्हास अनुकूल आहे. तो सर्व अनुकूल करेल तुमच्या आमच्या जीवनातल्या प्रतिकूल
32 वचन, रोमकरास पत्राचा 8 अध्याय 32 वचन, ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपला सर्वांकरता त्याला दिले, तो त्यासहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. होय, ख्रिस्तामध्ये तुम्हाला सर्व गोष्टीची पूर्णता त्याने दिलीच आहे. तो वधस्तंभावर म्हणाला, इट इज फिनिश्ड. त्याने ते पूर्ण केली धाव तुमच्या आमच्या जीवनाकरता. त्याने ते सार्वकालिक जीवनाचा मुकुट तुमच्या आमच्याकरता मोकळा केला. सार्वकालिक जीवनाचे दरवाजे मोकळे केले. तो स्वर्गातून पडदा वरपासून खालपर्यंत फाटला गेला. देवाची आपली समेट ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे झालाच आहे. तुम्ही उठवलेल्या ख्रिस्तामध्ये राहा, त्याच्या आत्मिकतेमध्ये बदला. तुमच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी, सर्व पापाचं फळ ख्रिस्तामध्ये काढलेलं आहे. कुठल्याही भयामध्ये राहू नका, कुठल्याही भीतीमध्ये राहू नका. तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या जीवनी मागा, आपल्या जीवनात त्याला बोलवा. तो तुमच्या जीवनात विश्वासाद्वारे एंटर करेल. प्रीतीद्वारे पाया घातला जाईल. ती प्रीती वाढेल, पूर्ण प्रीती भीतीला घालवून देईल आणि तुम्ही त्या आत्मिक ख्रिस्तासारखे रूपांतरित होत जाल. जोपर्यंत आपल्या जीवनात ते मरण, शेवट देहाने मरण होत नाही तोपर्यंत. देवाचं वचन सांगतं, ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपल्या सर्वांकरता त्याला दिले, तो त्यासहित आपल्या सर्व का देणार नाही. त्याने दिलेलेच आहे. सार्वकालीच्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनात मोकळ्याच केलेल्या आहेत. या जीवनात तुमच्या निंदा असतील, त्रास असतील, प्रतिकूल गोष्टी असतील, पण देव अनुकूल आहे. देव विश्वासू आहे. तो विश्वास पात्र आहे. तुमची परिस्थिती विश्वासूची नसेल, तुमची परिस्थिती विश्वासाची राहिली नसेल, चांगल्या गोष्टी घडत नसतील, प्रार्थना करायची उत्तर मिळत असेल, परमेश्वराचा विश्वास गमावू नका. त्याने तुमच्या आमच्या करता ती धाव पूर्ण केलेली आहे. तरी आमच्या देवाने त्या शापांचा आशीर्वाद केला. तुमच्या जीवनात अंधकाराच्या गोष्टी असतील, कोणतरी शाप असं तुमच्या कानावर पडलं असेल, तर ते विसरून जा. देव शापांचा आशीर्वाद करणारा परमेश्वर आहे. जे त्याचं अनुकरण करतात, त्याची वाणी ऐकतात, त्याच्या वचनानुसार वर्तन करतात, प्रभू येशू नाम आपल्या जीवनात विश्वासरूपी घेतात, त्याचं अनुकरण करतात, त्यांच्या जीवनात आलेल्या सर्व गोष्टी परमेश्वर बदलतो. प्रेज द लॉर्ड. तो सर्व गोष्टी त्याच्या जीवनातल्या बदलतो. कलसेकरास पत्र 2 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये वचन काय सांगतो पहा. कलसेकरास पत्र याचा 2 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये पण वचन काय सांगतं पहा. कलसेकरास पत्र 2 अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. जे तुम्ही आपल्या अपराधांनी, पहा वचन काय सांगतं, जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाच्या बेसंतीपणाने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याचबरोबर जिवंत केले. होय, आपण मेलो होतो त्या पापामुळे, त्या पापाच्या दडपणाखाली, त्या मरणाच्या फळाने, पण त्याने मोकळं केलं. त्याच्या मरणाने, त्याच्या रक्ताने, त्याच्या उठवलं जाण्याने तुमचं आमचं जीवन त्या पापाच्या मरणाने मुक्त केलेलं आहे. ते मोकळं केलं त्याच्या जीवनामुळे. ते मरण हे फळ आपल्या जीवनात काढलं. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देव स्वभावाच्या बेसुंतीपणाने मेलेले होतात, त्या तुम्हास त्याने त्याचबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. तुमचे सर्व अपराध, तुमच्या सर्व गोष्टी, तुमच्या सर्व जीवनातल्या अंधकाराच्या गोष्टी ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे, रक्ताद्वारे मिटवल्या आहेत, क्लोज केलेल्या आहेत, त्या बंद झालेल्या आहेत. तुम्ही त्या सर्व भीती, भय, अपराधांना प्रभू येशूच्या नावात धमका. म्हणा, प्रभू येशू तुला धमकाव. त्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून निघून जातील. वचन काय सांगतं 14 पहा. आपल्या विरुद्ध असलेला जो विधीचा दस्तावेज आपल्याला प्रतिकूल होता, तो त्याने खोडला व वधस्तंभाला खिळून रद्द केला. होय, इट इज फिनिश्ड. त्याने तो रद्द केलेला आहे. तुमच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी, सर्व शाप, सर्व खंड ख्रिस्ताने वधस्तंभाला खिळून रद्द केल्या आणि खोडल्या आहे. घोषणा करा आपल्या जीवनामध्ये, स्वीकार करा. अविश्वासामध्ये जगू नका, तर विश्वासामध्ये राहा. परिस्थिती विश्वासाची नसेल, प्रतिकूल असेल, पण देव विश्वास पात्र आहे. विश्वास ठेवा या वचनानुसार की आपल्या विरुद्ध असलेला विधीचा दस्तावेज आपल्याला प्रतिकूल होता, तो त्याने खोडला, वधस्तंभाला खिळून रद्द केला. प्रेज द लॉर्ड.
कुठल्या अंधकाराची सत्ता तुमच्या आमच्या जीवनात चालणार नाही. कुठलं भय भीती तुम्हाला आम्हाला कंट्रोलमध्ये ठेवणार नाही. देवाची प्रीती जी जयस्तवाने आपण त्या प्रीतीद्वारे या सर्व परिस्थितीतून बाहेर पडू. कारण की ती प्रीती विजयशाली आहे. प्रीतीने राहा, शांतीने राहा, विश्वासात राहा. त्याने ज्या प्रतिकूल गोष्टी होत्या, जो विधिलित प्रतिकूल होता, तो खेळून रद्द केला आणि खोडला. तुमच्या आमच्या जीवनातल्या सर्व प्रतिकूल गोष्टी त्याने ख्रिस्ताने वधस्तंभाला खेळून खोडल्या आहेत, त्या रद्द केल्या आहेत. कुठल्या अंधकाराच्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनात चालणार नाही. कारण ख्रिस्त जर तुमच्या जीवनात आहे, ख्रिस्त हा जीवनाचा प्रकाश तुमच्या जीवनात आहे, तुम्ही त्याचं अनुसरण करत आहात, तर कुठलाही अंधकार तुम्हाला गाठणार नाही, नरकाकडे घेऊन जाऊ शकत नाही. ते मरण फळ तुमच्या आमच्या जीवनातलं काढलेलं आहे. होय, ख्रिस्त तो जीवनाचा प्रकाश आहे. योहान 16, मला वचन आठवलं म्हणून सांगतो. फास्टली काही वचन घेऊया आपण, जी तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादाची देवाने केलेली आहे. योहान याचा 16वा अध्याय, 33 वचन सर्वांना ठाऊक आहे. काय वचन सांगतं पहा, या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी सांगितल्या आहे की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. काय वचन सांगतं? हे वचन नेहमी लक्षात ठेवा. काय वचन सांगतं? या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी सांगितल्या की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळेल. शांती कुठेही मिळणार नाही तुम्हाला, फक्त ख्रिस्ताठाई त्याच्या वचनाद्वारे तो तुम्हाला सांत्वन देईल, तुम्हाला शांती मिळेल. जगात तुम्हाला क्लेशच होतील, हे स्पष्ट सांगितले. कारण ख्रिस्त निंदिला गेला, छळला गेला, मारला गेला, त्याला चापकाचे फटके गेले, काट्याचा मुकुट घातला, वधस्तंभी खेळलं गेलं, हातीपायी खिळे ठोकले, पोटात भाला भोकसला, त्याच्या तोंडावर थुंकले, त्याची निंदा केली. जर आपण त्याचे मेंढरा आहोत तर त्याचं अनुकरण करणारे असलो पाहिजे. होय, तो वधस्तंभ वाहणारे असलो पाहिजे. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळेल. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. यस, ही इज विनर. तो विजयी राजा आहे. त्यांनी मरणावर विजय मिळवलेला आहे. थोडा वेळ धीर धरा. जर तुमच्या जीवनात दुःख असतील, जर तुमची परिस्थिती बदलत नसेल, जर आज अविश्वासाची परिस्थिती असेल, अंधकार तुम्हाला गाठू पाहत असेल, तर थोडा वेळ धीर धरा. ख्रिस्ताची शांती तुमच्या ठाई मागा. पहा, प्रभू येशू म्हणतो, मी जगाला जिंकले आहे. ख्रिस्ताने तो सर्व विजयी धाव आपल्यासाठी धावली आणि पूर्ण करून ठेवलेली आहे. थोडा वेळ धीर धरा, वधस्तंभाकडे पहा, म्हणजे तुमच्या आमच्या ठाई तो धीर, आपला धीर सुटणार नाही. त्याने आपल्या जीवनातले सर्व शाप, सर्व अंधकाराच्या गोष्टी ख्रिस्ताद्वारे मिटवल्या आहेत. त्याने त्या आशीर्वादामध्ये कन्वर्ट केले आहे, बदललेले आहे. देवाचं वचन सांगतं, तरी आमच्या देवाने त्या शापांचा काय केला? आशीर्वाद केला. होय, जे ख्रिस्ताधीन आहेत ते पापाच्या अधीन नाहीयेत. ते सर्व ते पापापासून सोडविलेले असे आहेत, मुक्त केलेले असे आहेत. पहा, रोमकरासपत्र 6 अध्याय 14 वचन काय सांगतं? रोमकरासपत्र 6 अध्याय 14 वचन, पापाची सत्ता तुम्हावर चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपाधीन आहात. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन. काय लिहिलंय की पहा, पापाची सत्ता तुम्हाला चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपाधीन आहात. आज तुमच्या जीवनात काही बंधन आहेत का? काही अंधकार तुम्हाला गाठत आहे का? तर त्याला घोषणा करा, मी कृपाधीन आहे. ख्रिस्ताद्वारे माझ्या जीवनात कृपा झालेली आहे, दया झालेली आहे, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध झालेला आहे. तो दुष्टाचे बाण तुमच्या जीवनात चालणार नाही. ख्रिस्ताच्या कृपेमध्ये या, त्याच्या दयेमध्ये या, त्याच्या रक्तामध्ये कव्हरेज मध्ये या. त्या अंधकाराची बंधनं तुमच्या जीवनातून निघून जाते. प्रेज द लॉर्ड. तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. जे नियमशास्त्रात बोध करत होतं शापाचं, जे शाप होतं, जे पाप होतं, पापाचं वगैरे मरण हे फळ होतं, ख्रिस्ताद्वारे तुमच्या आमच्या जीवनातलं काढलेलं आहे. त्याने कृपाधीन असं आपल्याला ख्रिस्तामध्ये केलं.
पापाची सत्ता तुमच्या आमच्या चालणार नाही, कारण आपण कृपाधीन आहोत, ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आहोत. याकरता नेहमी नम्र राहा, नेहमी दया मागा परमेश्वराकडे, प्रीती मागा, तुझ्या पंखाच्या आश्रयास आम्हाला घे म्हणा. कोंबडी जशी पिल्ला पहा, ख्रिस्त म्हणतो यरूशलेमाकडे विलाप करतो, यरूशलेमा कितीतरी वेळा वाटलं कोंबडी जशी आपल्या पिल्लाला आपल्या पंखाखाली घेते तसं तुम्हाला घ्यावं, पण तुमची इच्छा नव्हती. मी तुमच्याकडे आलो होतो. आज प्रभूचं वचन तुमच्या आमच्या जीवनात आलेलं आहे, पण आपण त्याच्या पंखाखाली लपत आहोत का? त्याच्या कृपेखाली लपत आहोत का? त्याच्या दयेमध्ये वागत आहोत का? त्याला अनुसरण करत आहोत का? जर करत आहात तर तुमच्या जीवनात सर्व अंधकाराच्या गोष्टी काढल्या जातील. तुमच्यावर कुठलाही पापाची सत्ता चालणार नाही. पापाची सत्ता तुम्हाला चालणार नाही, कारण तुम्ही एक शास्त्राच्या अधीन नाही तर कृपा धीन आहात. प्रेज द लॉर्ड. होय, तुम्ही आम्ही कृपेमध्ये घेतलेले आहोत. ते सर्व शाप आशीर्वादामध्ये ख्रिस्तामध्ये बदललेले आहेत. देवाने ते सर्व शाप बदलले. जुन्या करारात जसा बलाक देवाच्या संदेशाला घेऊन आशीर्वाद त्याच्या मुखातून बाहेर पडले, पण त्याची इच्छा होती की याने इस्रायल लोकांना शाप द्यावे. तीनदा असं झालं. बलाक याने बलामाला घेऊन गेला, तीनदा असं झालं, शाप द्यायला लावले, पण आशीर्वाद देवाने त्याच्या मुखी भरले. होय, देव तुमच्या जीवनातले सर्व अंधकाराच्या गोष्टी, सर्व शाप, भय, भीती ख्रिस्ताद्वारे बदललेली आहे. तुम्ही कृपाधीन आहात. पापाची सत्ता तुमच्या जीवनावर चालणार नाही, कारण तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेले, त्याच्या कव्हरेजमध्ये, प्रीतीमध्ये घेतलेले, कृपामध्ये घेतलेले असे तुम्ही आहात. होय, तुमच्यावर कुठलंही बंधन चालणार नाही. शेवटचे दोन ते 3 वचन वाचूया आणि आजचा संदेश संपूया. यशया याचा 60वा अध्याय, याचं पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणते पहा. यशया याचा 60वा अध्याय, पहिलं आणि दुसरं वचन. यशया याचा 60 अध्याय, पहिलं दुसरं वचन. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वरचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख रास्ता झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटच्या काळी अंधकाराचा दिवस ख्रिस्त देवाने नेमलेला तो येणार आहे. आज परिस्थिती पाहाल, अंधकाराने ग्रासित झालेली अशी दिसत असेल पृथ्वी तुम्हाला, पण देवाचं तेज परमेश्वर तुमच्यावर उदय पावत आहे. देवाचं वचन सांगते, उठा, ख्रिस्ताच्या प्रकाशावर प्रकाशमान राहा. तो अंधकार तुम्हाला गाठू शकणार नाही, कारण की परमेश्वराचं तेज तुमच्या जीवनात आहे, परमेश्वराचा प्रकाश तुमच्या आमच्या जीवनात आहे. त्याचं अनुसरण करा, म्हणजे अंधकार तुम्हाला गाठणार नाही, कारण की देवाने तुमच्या आमच्या शापांचा आशीर्वाद बदललेला आहे. जे कोणी प्रभूवर विश्वास ठेवते त्यांच्या जीवनातला तो अंधकार काढलेला आहे. हे वचन सांगतं. आज परिस्थिती तशीच आहे. उद्याही असेल की अंधकार गाठत जाईल. 666चा शिक्का, ती वेळ जवळ येत जाईल. देवाच्या न्यायाचा दिवस जवळ येत जाईल. या सर्व परिस्थितीमध्ये देवाच्या प्रकाशामध्ये राहा, ख्रिस्ताचं अनुसरण करा, प्रीतीत राहा, शांतीत राहा, त्याच्या आपल्या जीवनामध्ये त्याची दया नेहमी मागा. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझं हृदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख रास्त्यात झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. सर्व अंधकाराच्या गोष्टी झाकत आहेत, अन्याय वाढत आहे, पण परमेश्वराचं तेज तुमच्यावर उदय पावत आहे. परमेश्वर ख्रिस्ताच्या प्रकाशाने तुम्हाला त्याच्या राज्याकरता परिवर्तित करीत आहे. प्रेज द लॉर्ड. भयात राहू नका, कुठल्याही भीतीमध्ये राहू नका. शेवटची काही वचनं वाचूया. योहान 8:12 सर्वांना ठाऊक आहे, नाही का? योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 12 वचन तुम्हाला ठाऊक आहे. काय वचन सांगतं? पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. होय, जे ख्रिस्ताला अनुसरत आहेत, परमेश्वर विश्वासात बदलत आहेत, स्वतःला पवित्र करत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये अंधकार त्यांना गाठणार नाही. त्यांच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील.
तो दुष्ट तुमच्या जीवनामध्ये येणार नाही, जाणार नाही. नूह त्याचा पहिला अध्याय 15 वचन सांगतं, यहूदा आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण की त्या दुष्टाचा समूच्छेद झाला आहे. तो तुझ्यातून येणार आणि जाणार नाही, कारण ख्रिस्ताद्वारे, त्याच्या वधस्तंभावर खिळण्याद्वारे त्याचं मात्र ठेचलेलं आहे. ते मरण फळ काढलेलं आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही शुद्ध झालेले आहोत. तो दुष्ट तुमच्या आमच्या जीवनात येणार नाही, कुठल्याही बंधनात टाकणार नाही. जर तुम्ही ते अनुसरण करता, ख्रिस्तामध्ये त्याच्या प्रकाशात राहता, त्याच्या चित्तवृत्तीत राहता, प्रार्थनेत राहता, वचनात राहता, तुम्ही संकटात सापडणार नाही. पण तुम्ही निश्चित राहत आहात तर ते संकट तुम्हा मास गाठेल. आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. ख्रिस्ताचं अनुसरण करा. शेवटची आपण 2 वचन वाचणार आहोत. नेहम्या याचा 13वा अध्याय, पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणतं पहा. नेहम्या याचा पहिला अध्याय, नेहम्याचं पुस्तक, नेहम्या याचं पुस्तक त्याचा 13वा अध्याय मधलं वचन आहे. त्या वचनामध्ये याच काळच्या गोष्टींचा उल्लेख नेहम्याने केला आहे. नेहम्या 13वा अध्याय याचं पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणतं पहा. नेहम्या याचं पुस्तक 13वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. त्या दिवशी मोशेचा ग्रंथ लोकांस वाचून दाखविण्यात आला. त्यात हे लिहिलेले आढळले की अम्मोनी अथवा मोवाबी यास देवाच्या मंडळीत नेण्यास मनाई आहे, कारण ते अन्न पाणी घेऊन इस्रायल लोकांस सामोरे आले नाहीत, पण उलट शाप द्यावा म्हणून बलामास त्यांनी दक्षिण देऊन बोलवले. मग जो अध्याय वाचला लेवी मधला, बलाक्याने दक्षिण देऊन इस्रायल लोकांना शाप देण्याकरता बोलवलं. इस्रायल लोकांना काही अन्न पाणी घेऊन समोर नव्हते आले ते. आणि पुढे काय झालं पहा. पण उलट शाप द्यावा म्हणून बलामास त्यांनी दक्षिणा देऊन बोलविले, तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. काय लिहिलंय नेहमीच्या पुस्तकात, जरी दक्षिणा घेऊन ते पुढे बलामाला दक्षिणा देऊन शाप देण्याकरता पुढे घेऊन आले, अन्न पाणी घेऊन पुढे नव्हते आले. बलाकाचे लोक बलामाला घेऊन शाप देण्याकरता इस्रायल लोकांना समोर आले, पण देवाने त्या शापांचा काय केला, आशीर्वाद केला. तुम्ही जेव्हा देवाच्या वचनात राहता, प्रभू येशू या नामाचं अनुसरण करता, तेव्हा तुमच्या जीवनात सुद्धा आलेल्या अंधकाराच्या गोष्टी देव प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे प्रकाश अशा करतो. लक्षात ठेवा, देव तुमच्या आमच्या जीवनातले ते सर्व शाप ख्रिस्तामध्ये आशीर्वाद असे बनवलेले आहेत. ते बदललेले आहेत, ते खेळलेले आहेत, रद्द केलेले आहेत. गलतीकरासपत्र 3रा अध्याय शेवटचं वचन वाचूया. गलतीकरासपत्र 3रा अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. गलतीकरासपत्र याचा 3रा अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. ख्रिस्ताने, पहा गलतीकरासपत्र 3रा अध्याय 13-14 वचन. ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. होय, ख्रिस्ताने स्वतः शापग्रस्त होऊन तुम्हा नियमशास्त्राच्या शापापासून, सर्व अंधकारापासून, सर्व खंडणी देऊन, पापाचा खंड भरून सोडविलेलं आहे, मोकळं केलेलं आहे. त्याच्या रक्ताद्वारे तुम्ही मुक्त, स्वतंत्र केलेला. तरी देवाचे दास देवाच्या भयामध्ये, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहा, आस्थान पश्चातापामध्ये राहा. त्याने खंडणी देऊन सोडविलेलं आहे. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. शास्त्रलेख त्याच्याविषयी होता की जो झाडावर टांगलेला तो शापित आहे, तो अपराधामध्ये गणला गेला, असे यशया 53 मध्ये सांगितलंय. आणि तो गणला गेला, तो खिळला गेला. याकरता ते सर्व शाप, ते सर्व पाप त्याने स्वतःच्या रक्ताद्वारे अर्पण देऊन, खंडणी देऊन तुम्हा आम्हास मोकळं करावं. त्यांनी तुम्हा आम्हास मोकळं केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. त्या शापापासून, त्या सर्व अंधकाराच्या गोष्टींपासून, भयापासून, भीतीपासून, मरणापासून. आपण जरी या जगामध्ये ख्रिस्ताच्या विश्वासात मरणास गेलो, कारण मातीच मिळणारच आहे, पण आत्मा सुखलोकात ठेवीन आणि ख्रिस्त येईल तेव्हा ते सार्वकालिक जीवन तुमचं आमचं असेल. जे प्रभूवर विश्वास ठेवतील त्यांच्या जीवनावरले सर्व शाप, सर्व खंडणी पापाची भरलेली आहे आणि ते मुक्त केलेले आहे.
प्रेज द लॉर्ड. याचा उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांस मिळावा. हा सर्वांस दिलेला आशीर्वाद आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातले पाप, ती शाप ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे खंडनीत देऊन भरलेले आहेत. त्यांचं जीवन अंधकाराच्या गोष्टीपासून मोकळं केलेलं आहे. सर्व शाप, सर्व पापाचं फळ ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे काढलं आहे. आशीर्वाद अब्रामाला दिला होता तो ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा म्हणून असं झालं. म्हणजे आपणाला विश्वासाद्वारे आत्म्याचे वचन मिळावे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्याला विश्वासाद्वारे आत्म्याचे वचन मिळावे. तुम्हास त्यांनी सर्व शापापासून मोकळं केलेलं आहे. सर्व अंधकारच्या गोष्टीपासून मोकळं केलेलं आहे. विश्वास ठेवा, देवाने शापांचा आशीर्वाद केलेला आहे. तरी आमच्या देवाने त्या शापांचा आशीर्वाद केला. देवाचं वचन सांगतं, होय, प्रभू येशूद्वारे ते सर्व नियमशास्त्रातले शाप, सर्व पापाचा खंड ख्रिस्ताद्वारे भरला आणि आम्हास त्यांनी मुक्त केलं. त्यांनी शुद्ध केलं. आपले वेगळे लोक असावेत म्हणून त्यांनी तयार करून ठेवलं. कुठल्याही भयामध्ये राहू नका, कुठल्याही भीतीमध्ये राहू नका. त्यांनी तुमचं आमचं जीवन प्रभू येशूमध्ये तारलं आहे, बदललं आहे. आस्थामध्ये राहा, पश्चातापामध्ये स्वतःला राखा, क्षमा करा लोकांना, शांतीने राहा. तर जीवनाचा मुकुट प्रभू येशू तुम्हा आम्हास दे. प्रभू येशूची कृपा, शांती तुमच्या आमच्यावर राहो. आमेन. या आपण शेवटची प्रार्थना करूया. प्रभूची प्रार्थना करूया. नंतर वचनाद्वारे आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता सुंदरशा वचनाद्वारे तू आम्हा संगती बोललास. पवित्र आत्मा तो अर्थ आत्मिकता आमच्या ठाई तू घातलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद ते वचना करता, ख्रिस्ताच्या मौल्यवान पवित्र रक्ता करता तो आम्हाला शुद्ध केलेला आहेस. सर्व जे ऐकत आहेत, फुलाताईंचं कुटुंब असेल, सॅमसन अंकल तिचे लेकर आहेत, मावशी तिचे कुटुंब आहेत, आई शेजारी ताई दादा सुनानाथ पंड, ऑनलाईन निशांत ब्रदर, आनंद अंकल, जे जे पाहत या सर्वांच्या जीवनामध्ये आणि जे पाहतील त्या सर्वांच्या जीवनात हे वचन आशीर्वादाचा कर. त्याच्या जीवनातले सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशू तुझ्या रक्ताद्वारे प्रकाशाद्वारे काढून टाक. त्यांना सर्वांना त्या सर्व बंधनासून कृपेमध्ये आण, शांतीमध्ये आण, तारणामध्ये आण. वचन त्याच्या जीवनामध्ये सामर्थ्याद्वारे पेरलं जावं असं तू कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. त्याच्या जीवनात जीवन स्वतंत्र केलं जावं, प्रभूच्या प्रकाशामध्ये मोकळं केलं जावं. अंधकाराच्या गोष्टी प्रभूच्या नावात त्यांच्या जीवनातल्या काढल्या जाव्यात असं तू कर. तसं प्रार्थना करतो. जिथे कुठे प्रार्थना चालू ते प्रार्थना अडकणं प्रभूमध्ये घालो. त्या प्रार्थना प्रभूच्या नाव तुझकडे पोहोचवू दे. जे आज सेवा करत आहेत, NGO मधले कार्यकर्ते असतील, जे NGO मधल्या संस्था आहेत, पालक वर्ग आहेत, सेवाबाई संस्था आहेत, कर्मचारी आहेत, हॉस्पिटलचे लोक आहेत, त्या सर्वांना पवित्र आत्म्या सामर्थ्यात भर. आणि जे अंधकार आहेत त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा प्रकाशमान होऊ दे. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू येशूच्या नावात तू दे. सर्व डॉक्टर नर्सेसच्या आरोग्यात स्पर्श कर. तुझं आरोग्य, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे आज भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. या थंडीच्या काळात सर्व वृद्ध लोकांना तुझा आरोग्य दे. तसेच लहान लेकरांना सर्व जगिक मृगजळापासून, अंधकाराच्या गोष्टीपासून प्रभू येशूच्या नावात मोकळं कर. जे शिक्षण घेत आहेत ते यांना योग्य शिक्षण देण्याचं ज्ञान त्या शिक्षक लोकांमध्ये घाल. प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना तू काम दे. त्यांच्या घरात बरकत नाही, प्रभू येशू बरकत दे. ज्या जळत आहेत त्यांच्या जीवाचं सांत्वन कर. जे अंधकारात बसले त्यांना प्रभू येशू प्रकाशात आण. जे निराशामधले त्यांच्या ठाई पवित्र आतमध्ये आशा तू घाल. तसेच तू डॉक्टर नसेल आरोग्यातील स्पर्श कर. ते पीडित व्यक्ती तुझं आरोग्य जाऊ दे. जे बिछाना खेळलं त्यांचा बिछाना प्रभू येशूच्या मोकळा कर. जे वेदना, कणत, जिभेचे त्रास आहेत, त्वचेचे त्रास आहेत, मेंदूचे विकार, पोटाचे विकार, हाडाचे विकार प्रभू येशूने मोकळे केले जावेत. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. तसेच तो प्रार्थना करतो. ज्यांचे बिलं, पैसे मोठमोठ्या कंपनीकडे अडकलेत, ज्यांच्या ऍक्सिडेंट, PFSच्या केसेस अडकल्या, प्रभू येशू मोकळ्या केल्या जाव. ते पैसे मोकळे केले जाव. जे काम करतात त्यांच्या हातात बरकत दे. प्रभू येशूच्या घरात बरकत दे. त्यांना पैशाचे, आर्थिक प्रॉब्लेम प्रभू येशूने मोकळे केले जावेत. निशांत गुजराती यांच्या घरात तुझा आशीर्वाद राहू दे. त्यांच्या जीवनातल्या सर्व अंधकार गोष्टी प्रभू येशू तुझ्या प्रकाशाद्वारे काढल्या जाऊ.
फुला त्यांचं कुटुंब, त्याच्या घरातील लोक, मावशी तिची सुना नातवंड लेकर, सॅमसन त्याची दोन्ही लेकर, आई शेजारची ताई दादा सुना नातवंड लेकर, त्याचं ऑनलाईन जेवढे पाहतात या सर्व तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचन प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेला आहे आमचा विश्वास आहे. प्रत्येका जीवनात तुझा प्रकाश प्रभू प्रकाशमान केलेला आमचा विश्वास आहे. सर्व भय भीती तुझ्या प्रकाशाद्वारे विश्वासाद्वारे सामर्थ्याद्वारे ख्रिस्तामध्ये काढल्या जाव्यात आणि सर्व प्रार्थनेने पूर्ण झाल्या त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतात पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हा दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणात सहन सोडिले आहे तसेच तो आमच्या ऋण आम्हा सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर तो आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपामे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संहिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत आनंदात राहा, प्रीतीत राहा, जिथे आहात तिथे विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा. प्रभू येशूची कृपा तुम्हाबरोबर राहो, आमेन.